नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जे ऑनलाईन फॉर्म आपण भरत होतो ॲप मार्फत, पण त्या ॲप मार्फत भरण्यासाठी आपल्याला भरपूर साऱ्या अडचणी येत होत्या। कधी OTP सेंड नव्हते होत, तर कधी ती ॲपच चालत नव्हती। अशा सगळ्या समस्यांमुळे आता वेबसाईट पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे। याची वेबसाईटची जी लिंक आहे ती पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल। आता आपण डायरेक्टली बघूया की या वेबसाईट मार्फत तुम्ही ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरू शकतात। इथे वेबसाईट बघू शकतात, ladkibahin.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे। लिंक मी तुम्हाला देऊन टाकेल। तर चला तर बघूया डिटेलमध्ये कसा हा फॉर्म भरायचा। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले जर तुमचं इथे लॉग इन असेल तर डायरेक्टली लॉग इन पण करू शकतात, आणि जर तुमचं लॉग इन नसेल तर तुम्हाला इथे क्रिएट न्यू अकाउंट या ऑप्शनवर जायचं आहे। या ऑप्शनवर आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे नाव आहे ते ॲज पर आधार, जसं आधार कार्डवर आहे सेम ॲज पर इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं। लक्षात घ्या, सगळी माहिती तुम्हाला आता इंग्लिशमध्ये भरायची आहे, मराठीत भरायची नाही। आधार कार्डप्रमाणे नाव टाकायचं, इथे मोबाईल नंबर टाका, त्यानंतर पासवर्ड टाका। तोच पासवर्ड पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्या। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे। इथे तुमचं गाव निवडल्यानंतर खाली म्युनिसिपल कॉर्पोरेशन, आता जर तुम्ही महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या जर एरियामध्ये असाल तर तुम्हाला हे निवडायचं आहे, आणि जर हे नसेल तर तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल असा ऑप्शन येतोय, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा। त्यानंतर ऑथराइज्ड पर्सन, आता इथे तुम्ही जसं ॲपमध्ये होते ऑप्शन्स, तुम्ही जनरल वुमन, सामान्य महिला आहात, आशा वर्कर आहात, अंगणवाडी सेविका आहात, सेतू चालक आहात, जो पण तुमचा ऑप्शन आहे तो तुम्ही इथून निवडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन म्हणायचं आहे। इथे ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला साईनअप करायचं आहे। मित्रांनो, साईनअप या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एक OTP तुमच्या मोबाईल नंबरवर गेलेला आहे, तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे खालचा जो कॅप्चा आहे, जसा कॅप्चा दिलेला सेम कॅप्चा इथे टाकून घ्या। बघू शकता तुमचं लॉग इन इथे सक्सेस झालेलं आहे। आता तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता। लॉग इन करण्यासाठी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्या। त्यानंतर तिथे कॅप्चा जो आहे तो कॅप्चा टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करा। बघू शकता तुमचं लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे। आता ही जी वेबसाईट आहे ती ओपन झालेली मित्रांनो, तुम्ही लँग्वेज इथे चेंज करू शकता। तुम्हाला जर नाही समजलं तर मराठी इंग्लिश करू शकतात, पण फॉर्म तुम्हाला इंग्लिशमध्ये भरायचा आहे, याची काळजी घ्या। आणि ज्यांचे ॲप्लिकेशनचे लॉग इन होते त्यांनी ते ॲप्लिकेशनचे लॉग इन इथून पुन्हा नवीन ID तुम्हाला तयार करावं लागणार आहे। याच्यात ID तोच चालणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही करू शकतात। योजना काय आहे ती इथून समजून घेऊ शकतात अशा पद्धतीने। यापूर्वी केलेले अर्ज तुम्ही इथे बघू शकतात। प्रोफाईल, तुमची जर प्रोफाईल तुम्हाला चेंज करायची असेल तर इथे एडिट प्रोफाईल बदलून तुम्ही प्रोफाईल एडिट करू शकतात। योजनेसंबंधित काही माहिती आहे ती पण तुम्ही इथे घेऊ शकता, जो GR वगैरे आलेला आहे, ज्या पण काही गोष्टी आहेत सगळ्या इथे तुम्हाला दिसून जातील। आता आपल्याला अर्ज करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आता सगळ्यात पहिले ज्या व्यक्तीचा तुम्हाला जो अर्ज भरायचा आहे त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर इथे टाकून सेंड OTP ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे बघू शकतात मित्रांनो, OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्या पुढे नोंदणी अर्ज हा ओपन होईल। इथे तुम्ही आधार कार्ड प्रमाणे तुमचं नाव आणि ते ऑलरेडी येऊन जाईल, जन्मतारीख आणि तुमचं नाव। बाकीची डिटेल्स तुम्हाला आता इथे टाकून घ्यायची आहे। तुमचे वडील किंवा तुमच्या पतीचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला महिलेचं लग्नापूर्वीचं जे नाव आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे। वैवाहिक स्थिती, तुम्ही मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, विवाहित, अविवाहित, जे पण काय असेल ते टाकून घ्या। त्यानंतर आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का, इथे हो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। हो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता तिथे अर्जदाराचा जो पत्ता आहे तो ॲड्रेस आधार कार्ड प्रमाणे इथे बाय डिफॉल्ट आलेला आहे। तुम्हाला कुठलेही याच्यात चेंज नाही करायचं, फक्त तुम्हाला इथे जिल्हा निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा जो तालुका असेल तो निवडून घ्या, आणि जे गाव आहे ते निवडून घ्यायचं आहे। गाव निवडल्यानंतर तुम्हाला महानगरपालिका किंवा नगरपालिका, आता जर तुम्ही महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या जर भागामध्ये येत असाल तर तुम्हाला तो ऑप्शन निवडायचा आहे, आणि जर तुम्ही त्या भागामध्ये नसेल येत तर इथे लागू नाही या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात का। जर तुम्ही इतर कोणत्या, जसं की PM किसान झालं किंवा संजय गांधी निराधार योजना झाली, श्रावणबाळ योजना झाली, अशा कुठल्याही योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तिथे होय करायचं आहे। तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही, पण ज्यांना कुठलेच लाभ मिळत नाही त्यांनी इथे नाही करायचं आहे।
त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचा जो बँकेचा तपशील आहे तो द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बँकेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. लक्षात घ्या, सगळी माहिती तुम्हाला इंग्लिशमध्ये भरायची आहे, मराठीत भरायची नाही. बँकेचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथे बँक खातेधारकाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आणि तोच खाते क्रमांक जो बँक अकाउंट नंबर आहे तो पुन्हा एकदा टाकून इथे कन्फर्म करून घ्यायचा आहे. त्यानंतर बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. हा कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे बँक खाते आधारशी जोडले आहे का, तर तुमचं आधार कार्डला बँक लिंक आहे का नाही हे कन्फर्म असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. आणि लक्षात घ्या, तुम्हाला बँकेला आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक आहे, तुम्हाला त्याच्याशिवाय पैसे मिळणार नाही. हे झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, काय काय अपलोड करायचे त्याची पण संपूर्ण माहिती सांगतो. इथे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड, यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. अपलोड करताना लक्षात घ्या, ही जी फाईलची जी साईज आहे, तुम्ही 5 MB पर्यंत कुठलीही फाईल अपलोड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही JPG आणि PNG त्याचप्रमाणे PDF या 4ही फॉर्मॅटमध्ये तुम्ही इथे डॉक्युमेंट अपलोड करू शकता. तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का, इथे होय किंवा नाही ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं असेल तर इथे रेशन कार्ड अपलोड करायचे. रेशन कार्डची समोरील बाजू वेगळी अपलोड करायची आणि मागील बाजू वेगळी अपलोड करायची, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्जदाराचे हमीपत्र इथे अपलोड करून घ्यायचे. जर तुमच्याकडे हमीपत्र नसेल तर इथे डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करा, तुम्ही हमीपत्र डाउनलोड होईल तेच प्रिंट करून तुम्ही इथे अपलोड करा. त्यानंतर अर्जदाराचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. असं सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर इथे हमीपत्र स्वीकारा याच्यावर ऑप्शनवर क्लिक करायचे. हे ॲक्सेप्ट करायचं आहे तुम्हाला. इथे संपूर्ण माहिती आली, स्वीकारा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, या सगळ्या बाबी आहेत, ह्या जर तुमच्या संपूर्ण बरोबर असतील तर स्वीकारा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता संपूर्ण अर्ज भरून झालेला आहे आणि जे डॉक्युमेंट्स आहेत ते पण सगळे अपलोड झालेले आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर इथे ॲक्सेप्ट करून तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे पुन्हा एकदा ती फॉर्मची जी माहिती संपूर्ण इथे दाखवेल. जर काही फॉर्ममध्ये बदल असेल तर इथे एडिट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तो फॉर्म बदलू पण शकतात आणि फॉर्म बरोबर असेल तर कॅप्चा टाकायचा इथे खाली दिलेला आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता ॲप्लिकेशन सबमिटेड झालेलं आहे. तुमचं जे ॲप्लिकेशन आहे आता झालेलं आहे. आता हे तुम्हाला इथे यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनमध्ये इथे बघू शकतात. जे ॲप्लिकेशन आहे त्याचं स्टेटस पण दिसेल, पेंडिंग आहे. ज्यावेळेस हा फॉर्म बदलेल त्यावेळेस याचं स्टेटस पण बदलेल. तुम्ही इथे येऊन डायरेक्टली लॉग इन करून चेक करू शकता. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.